श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पहिलं, गुरुपाशी देवा आहे, याचा भाग 9. प्रत्येक माणसाच्या देहाच्या आत एक चैतन्य आहे. चैतन्य आहे किती लोकांना कळलं? आम्ही आमचा देहच सांभाळण्याचा प्रयत्न करत आहोत. चैतन्य म्हणजे आत्मा. त्या आत्म्याला मानायला आपली बुद्धी सहसा तयार होत नाही. आणि मग विचार असा करायचा, माझं शरीर नष्ट होणार आहे, पण तत्त्वज्ञान सांगतं आत्मा कधीही नष्ट होणार नाही. मग आत्म्याचं दिव्यत्व ते माझ्या डोळ्याला दिसलं पाहिजे. हे जर होत नसेल तर सगळे संत आपल्याला सांगतात, डोळे असून तुम्ही आंधळे आहात, कान असून तुम्ही बहिरे आहात. ही भाषा जी येते संतांच्या साहित्यामध्ये, त्याचं कारण असं आहे, जे पाहायला पाहिजे ते पाहत नाही, जे ऐकायला पाहिजे ते ऐकत नाही, आणि जे जाणायला पाहिजे ते आपण आपल्या बुद्धीनं जाणत नाही. म्हणून मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या परमात्म्याला जाणण्याकरता मिळालेल्या आहेत. हे जाणून त्या भगवंताला ओळखण्याचा प्रयत्न करायचा. समष्टी रूप असणारा तो विष्णू आपल्या शक्तीसह शिष्याच्या अंतःकरणामध्ये सोपवण्याचं काम सद्गुरू अनुग्रह देत असताना करत असतात. अनुग्रह म्हणजे नुसते डोळे मिटायला लावले आणि कानात मंत्र सांगितला असा प्रकार नाही. विष्णुरूप असणारं गुरुतत्व हे तुमच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करत असतं. म्हणून गुरुकृपेला महायोग असं म्हटलेलं आहे. शिष्याच्या हृदयामध्ये ती दिव्य शक्ती त्या क्षणाला सद्गुरूंनी संक्रांत केलेली असते. त्याला शांभवी दीक्षा म्हणतात. ती तुम्हाला रममाण करते, आनंद देत असते. असा गुरुकृपायोग जर साधला असेल तर मग तुम्हाला प्राणायाम, प्रत्याहार, ध्यानधारणा या सगळ्या गोष्टी करायची काही आवश्यकता नाही. सिद्ध सिद्धांत पद्धती या ग्रंथामध्ये गोरक्षनाथ सांगतात की आधी गुरुकृपा लाभ सांभाळा, साधना उपासना काय करू? म्हणून गोरक्षाकडे लोक विचारायला गेले तेव्हा ते म्हणाले, बाकीची भानगड काही करू नका, गुरुकृपा सांभाळा. त्याच्या आधारानंच गुरुतत्वाशी तुम्हाला एकरूप होता येईल. सगळ्या बाकीच्या गोष्टी खटाटोपाच्या आहेत, त्या खटाटोपाच्या नादाला लागू नका. गुरुकृपा हे महापावक तत्व आहे. गुरुकृपेशिवाय होणारं साधन हे भ्रष्टतेकडे नेणारं असतं. साधनामध्ये सुद्धा नवे नवे मोह निर्माण होतात. माणसं अधःपतित होतात, पतनशील कर्मकांड करीत राहतात आणि त्यांचा सगळा परमार्थही व्यर्थ जातो. पण जर तुम्ही त्या गुरुकृपेच्या वलयात राहिला असाल तर आत्मसुखाची प्राप्ती निश्चित होते. मनोजय निश्चितच होतो, प्राणजय निश्चितच होतो. म्हणून गुरुप्रेमात राहा, गुरुप्रेमाचा आस्वाद घ्या, त्यात बुडून जा. असा जो प्रयत्न करतो तो खरा श्रद्धावान. म्हणून ज्ञानेश्वरीत 17व्या अध्यायामध्ये सांगितलंय, जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा, येरी दोन्ही विरुद्धा सांडाविया. हे सात्विक मती जया, निर्वाहती होय धनंजया, बागुल नव्हे तया कैवल्यते. कैवल्याची अवस्था म्हणजे लांब कुठली तरी स्वप्नातली अवस्था असं मानू नका. अशा सात्विक श्रद्धेनं जे साधना उपासना करतात त्यांच्या वाट्याला कैवल्याची प्राप्ती ही आपोआपच होत असते. म्हणून सात्विक श्रद्धेनं सद्गुरूंच्याकडे उपासना करण्याचा प्रयत्न करावा. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. राजाधिराज
सद्गुरुनाथ महाराज की जय.